नमस्कार मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 12वीचा निकाल उद्या दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे। तर मग हा निकाल कोणकोणत्या वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळेल त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। तसेच आणखी निकालासंदर्भात काय काय सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सूचना पत्रकात आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी प्रकटन म्हणजे सूचना या ठिकाणी काढलेल्या आहे। विषय आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च 2024 च्या निकालाबाबत या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे जसे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारी दिनांक 21/5/2024 रोजी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे। अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट खालील प्रमाणे आहेत। एकूण 6 वेबसाईट या ठिकाणी दिलेल्या आहेत। मित्रांनो, 6 वेबसाईटपैकी कोणत्याही वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी तुमचा रिझल्ट चेक करू शकता। तर पहिली वेबसाईट आहे mahresult.nic.in, दुसरी वेबसाईट आहे hscresult.mkcl.org, तिसरी वेबसाईट आहे www.mahasscboard.in, चौथी वेबसाईट आहे resultdigilocker.gov.in, पाचवी वेबसाईट आहे www.tv9marathi.com, सहावी वेबसाईट आहे result.targetpublication.org। मग मित्रांनो, अशा या 6 वेबसाईट आहे। या 6 वेबसाईटवर तुम्ही तुमचा निकाल बघू शकता। मग खाली काय सूचना दिल्या आहेत, www.maharesult.nic या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल। तसेच www.mahasscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयातील एकत्रित निकाल उपलब्ध होईल। मग सदर निकालाबाबत अन्य तपशील पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे। जर मित्रांनो तुम्हाला गुण पडताळणी करायची असेल तर त्या ठिकाणी उत्तरपत्रिकाच्या छायाप्रतीसह बुधवार दिनांक 22/5/2024 ते बुधवार दिनांक 5/6/2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करता येईल। त्यासोबत ऑनलाईन पद्धतीने शुल्क तुम्ही भरायचे आहे। डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग याद्वारे भरता येईल गुण पडताळणी करायची असेल तर। तसेच या ठिकाणी फेब्रुवारी मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या 5 दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे। ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागाकडे किंवा मंडळाकडे संपर्क साधावा। मग फेब्रुवारी मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत सर्व विषयासह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या 2च संधी या ठिकाणी दिलेल्या आहे। जुलै-ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी मार्च 2025 श्रेणी गुण सुधार या योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत। जुलै आणि ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक 27/5/2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहे। त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जर चुकून कमी मार्क्स मिळाले असेल तर अनुत्तीर्ण त्या ठिकाणी पुनर्परीक्षा या ठिकाणी होणार आहे। तर ती 27/5/2024 पासून त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या निकालासंदर्भात माहिती बघितली। या 6 वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता। जर तुम्हाला गुण पडताळणी करायची असेल तर ती 22/5/2024 ते दिनांक 5/6/2024 पर्यंत करू शकता आणि पुनर्परीक्षा द्यायची असेल तर ती 27/5/2024 पासून ऑनलाईन पद्धतीने ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। अशा प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे या बघितले आहेत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना निकाला
च्या शुभेच्छा. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू.